जय गुरु। जय गुरु सर. हा, जय गुरु. हा, आलेत सगळे. जय गुरु. हा, ठीक आहे. तुम्हाला दिसतंय? हं? तर मी दिसतंय हॅलो, सर. दिसतंय ना? हा, ठीक आहे. तर सर आज आपण दुसरा पाठ सुरू करतो. हा, तर हे कोण वाचेल? एक एक सर मी वाक्य वाच वाचूया आपण. हा, मी वाचू. उन्नती. उन्नती वाचू. हो. फिनलैंड राजदूतेन श्री यू गोवाल्वान् महोदयेन राजकीय काशी संस्कृत महाविद्यालयस्य दीक्षान्तसमारोहे प्रदत्तस्य संस्कृत भाषणस्य सारांशः. फिनलंडचे राजदूत श्री यू गोवाल्वान महोदय यांचा राजकीय काशी संस्कृत महाविद्यालयाचा दीक्षांतचा एक्झॅक्ट अर्थ नाही माहिती मला, पण दीक्षांत समारोहात पदवीदान. कॉन्व्हिकेशन. हा. अच्छा एक कॉन्व्होकेशन. पदवीदान समारंभ. ओके थँक्स. कॉन्व्होकेशन समारंभाचा मराठीत पदवीदान दीक्षांतच समारंभाचा म्हणतात. दीक्षांतच म्हणतात का? ओके. हम्म. प्रदत्तस्य म्हणजे प्रदत्तस्य म्हणजे दिलेल्या. एक मिनिट दिलेल्या. हं. माझी माझी सगळ्यांचा विनंती आहे की आधी ना तिला तिचं पूर्ण करून द्या. हा, आणि मग आपण सूचना बरोबर देऊया. नाही तर काय होतं, खूप गोंधळ होतो, मग ती पण गोंधळून जाते जो कोणी बोलत असतो. हा, बोल बोल. म्हणजे मी असं करणार होते, प्रदत्त म्हणजे दान केलं, प्रकर्षाने दान केल्याचं असं हम्म, असं करणार हम्म, होते मी. प्रदत्यस्य हम्म. दिलेल्याचा संस्कृत भाषणस्य संस्कृत भाषणाचा सारांश. आता याचं तू पूर्ण एक वाक्य असं व्यवस्थित बनव. इंग्लंडचे राजदूत श्री यू गोवालवान यांचा राजकीय काशी संस्कृत महोदयाचे काशी संस्कृत महाविद्यालयाच्या दीक्षांत समारोहाचे फिनलंड राजदूत समारोहात फिनलंडचे राजदूत श्री यू गोवालवान महोदयांनी दिलेल्या किंवा केलेल्या संस्कृत भाषणाचा सारांश. हा, ठीक आहे, साधारण बरोबर आहे. पण फक्त याच्यात पॅसिव्ह व्हॉइस आहे. म्हणजे राजकीय म्हणजे ज्याला आपल्याकडे शासकीय म्हणतात ना, तिकडे राजकीय म्हणतात. उत्तर प्रदेशात वगैरे सगळीकडे राजकीय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज तसं. तर गव्हर्नमेंट. हा, तर शासकीय काशी संस्कृत महाविद्यालयाच्या दीक्षांत समारोहे म्हणजे सप्तमी समारोहात फिनलंड राजदूताकडून फिनलंडचे राजदूत श्री ह्यू गोवालवान महोदयांकडून तृतीया पाहिजे. हा, कडून प्रदस्य म्हणजे दिलेल्या संस्कृत भाषणाचा, प्रदत्त म्हणजे धातुसाधित झालं, दिलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या किंवा दिलेल्या असंच म्हणता येईल आपल्याला. हा, संस्कृत भाषणाचा सारांश. समजलं? हा. ओके. हा, आता पुढचं वाक्य कोण वाचेल? राजेश, तुम्ही वाचा. वाचतो. मान्याः अध्यक्षमहोदयाः, सभासदः, स्नातकाः च अस्मिन् स्नात अवसरे स्नात स्नातकाश्च. स्नात हा स्नातक आहेत. स्नातकः च अस्मिन् अवसरे दीक्षांत भाषणार्थम् आमन्त्रितः अहम् आत्मानं सन्मानितं मन्ये. हम्म. मान्यः म्हणजे आता साधारण अर्थ कळतो वाचला की माननीय अध्यक्ष महोदय, सभासद
नाही विद्यार्थीगण. आता हा बरं, आता इथे मी एक जस्ट मध्ये इंटरप्ट करतो. मान्याः हं, अध्यक्ष महोदयाः. आता इथं माननीय अध्यक्ष महोदय, तर हे बहुवचनी रूप केलेलं आहे म्हणून, हा म्हणजे हं, मोठे म्हणून ते असं बहुवचनी केलेलं आहे, असं असं. हा. ओके. हम्म. म्हणजे आणि ते सर ते स्त्रीलिंगी नाहीये ना बेसिकली म्हणजे. त्या सन्मानार्थी अध्यक्ष महोदया असं झालं असणार ते ना. हा, म्हणजे सन्मानाने म्हणजे मानाने दिले म्हणून ते अध्यक्ष महोदया. बहुवचन, हा. ते स्त्रीलिंगी नाहीये, कारण स्त्रीलिंगी हा. असतं तर मान्य अध्यक्ष महोदया असं झालेलं असतं. हं. हम्म. म्हणजे अध्यक्ष महोदय, सभासद, अ, आणि विद्यार्थी हम्म. अस्मिन अवसरे म्हणजे ह्या प्रसंग अवसर म्हणजे वेळ पण ते प्रसंगी असणारे ह्या प्रसंगी हा. दीक्षांत भाषणार्थम हे दीक्षांत भाषणासाठी हम्म. आमंत्रित अहम म्हणजे मला आमंत्रित करून आत्मानम म्हणजे स्वतःच म्हणजे स्वतःच ना आमंत्रित हम्म. करून हम्म. सन्मानित केले. हम्म. म्हणणे म्हणजे काय होईल? नाही, तर इथं दोन गोष्टी आहेत की एक आहे ना, एक मिनिट. काय झालं, हा. स्नातक म्हणजे काय? स्नातक म्हणजे ज्यांना पदवीधर दीक्षा ज्याला, मिळते किंवा पदवी मिळते हा, ते. पदवी मिळते ते. सभासद हा स्नातकाचे सभासद असं म्हणजे मेंबर्स, हा, किंवा हम्म. सदस्य. स्नातक म्हणजे पदवीधर, जे नवीन ज्यांना पदवी मिळाली ते. हम्म. अस्मिन अवसरे ह्या प्रसंगी, अवसरे हम्म. म्हणजे सप्तमी, दीक्षांत भाषणार्थम दीक्षांत भाषणासाठी हम्म. आमंत्रित अहम. आता परत आहे आमंत्रित अहम म्हणजे आमंत्रण केलेला मी, मी हा, मी हा. आमंत्रित केलेला मी, हा, असा. हा, आमंत्रित केलेला, आमंत्रित हा म्हणजे हम्म. आमंत्रित केलेला, परत धातू साधित आहे. हा, मी आत्मानम स्वतःला, हं, सम्मानितम, दोन्ही सन्मान द्वितीय आहे. समजतो. हं. नाही नाही, मला म्हणजे स्वतःला, हा, हम्म. सन्मानित म्हणणे, मानतो. हं. मानतो. हम्म. हा, म्हणणे हे मन म्हणजे मन धातूचं मन, म्हणजे मान्यता वगैरे वगैरे हे सगळं त्याचेच आहे. तर हम्म. त्याचं हम्म. आत्मनेपदी प्रथम पुरुष आहे, म्हणणे. जसं बरोबर म्हणणे. लभे लभावये लभामये तसे आहे म्हणणे, असं. हम्म. ठीक आहे. हे उत्तम पुरुष एक वचन आहे ते ऍक्च्युली अहम असल्यामुळे. उत्तम पुरुष एक वचन, बरोबर. हम्म. हं. पुढचं वाचा कोणी. मी वाचू. हो. पुण्यायां काशीनगर्याम् आगत्य अहम प्रमुदितः अस्मि. म्हणजे ही जी पुण्य नगरी आहे काशी, पुण्यवान काशी नगरीमध्ये, हं. किंवा काय म्हणता येईल सर, आलेला मी हा. आनंदित आहे, झालो आहे. इथं आलेला मी नाही, अगत्य म्हणजे अगत्य म्हणजे येऊन, येऊन. येऊन का? येऊन, येऊन, हा. येऊन ना. हा हा. हा हा. म्हणजे या पुण्यवान काशी नगरीमध्ये येऊन मी आनंदित झालो आहे, का नगर्याम आनंदित म्हणजे, आहे. हा, म्हणजे सप्तमी. नगर्याम म्हणजे सप्तमी. सप्तमी, हा का हा. नगरीमध्ये हं. म्हटलं मी, काशी हा. नगरीत. हा. अहम प्रमुदित हा, परत हे परत धातू साधित आहे. मी म्हणजे अत्यंत आनंदित आनंदित, अत्यंत आनंदित आहे, आहे, असं. हं. आहे. हा हा. ठीक आहे. पुढचं कोण, उषाताई वाचा. हो सर. सर मी वहीत लिहिले ते वाचते हा. हं. इयं हि अनादिकालात् विद्यायाः पवित्रतायाः च महत् क्षेत्रम्. इयं म्हणजे हं. ही काशी नगरी. हं. अनादिकाळापासून, फार पूर्वीपासून, विद्यायाः हं. विद्यायाः पवित्रतायाः म्हणजे विद्येच्या व पवित्रतेचे मोठे क्षेत्र किंवा नगर आहे. बरोबर. इयम ही हेच, इयम ही म्हणजे हेच किंवा हीच, हेच. असं. हीच, हम्म. हा. यम स्त्रीलिंगी आहे.
तीच. पुढचं कोण वाचेल? अविनाश, तुम्ही वाचा. छोटं वाक्य आहे ना? दीपाली वाच. अस्मिन् हा अस्मिन् हा. महाविद्यालये हम्म स्थित्वा अहं प्रसीदामि। हम्म. अ, या महाविद्यालयात बरोबर. अ, अहम अहम म्हणजे मी का? हा. स्थित्वा प्रसीदामि मला नाही समजलं. बरं. अस्मिन ही कोशाची काय विभक्ती आहे? अस्मिन म्हणजे ह्या, म्हणजे इदमचं अस्मिन असं झालेलं. हा. इदमचं अस्मिन ह्या महाविद्यालयात स्थित्वा. हा. आता हे आगत्य का, म्हणजे ते आ हा उपसर्ग लागला म्हणून ते आगत्य झालं. पण इथं स्थित्वा झालं, कारण हे याला काही उपसर्ग नाहीये, स्था तिष्ठतीला. तर स्थित्वा म्हणजे थांबून, हा, किंवा येऊन असं पण म्हणता येईल. इथं येऊन म्हणता येईल, पण इथं थांबून किंवा उभं राहून असं पण म्हणता येईल. अहम मी, प्रसीदामी म्हणजे मी ज्याला म्हणता येईल की प्रसन्न. प्रसन्न झालो आहे असं. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न, आनंदित झालोय किंवा प्रसन्न झालो आहे. मग तसे दामी म्हणजे आम्ही आवह आम सारखं झालंय का? हो 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 उत्तम हो. पुरुष. मी प्रसन्न आहे असं. ठीक आहे. दीपाली वाच. हो हो. अयं हि षष्ट्याधिकात् एकशतात् अधिकेभ्यः वर्षेभ्यः संस्कृतविद्यायाः विदुषां समवायस्य च प्रधानकेन्द्रम्। अयं हि म्हणजे हीच, षष्ट्याधिकात म्हणजे साठाव्या म्हणायचे का, एकशतात म्हणजे 1600, मला कळलं नाही सर. नाही, एक षष्ट्याधिकात एकशतात म्हणजे काय, 6 + 1 शत म्हणजे 106 वर्ष, जास्त वर्ष असं. 106 आणि अधिकेभ्या पेक्षा जास्त म्हणजे अधिक, वर्षेभ्या वर्षा, संस्कृत विद्याया एक मिनिट, एक मिनिट. अधिकेभ्या वर्षेभ्या हे कुठली विभक्ती आहे? चतुर्थी, हे ना, चतुर्थी बहुवचन आहे ना? नाही, एक लक्षात घ्या, साठी चतुर्थी आणि पंचमीच्या अधिक विभक्ती बऱ्याचदा सारख्याच असतात, सेम आहे. विशेषतः हा हा हा, बहुवचनाच्या. बरोबर, कारण त्यामुळे आधीची हा पंचमीच आहे. हा तर मग 106 पेक्षा जास्त वर्षांपासून, पासून वर्षांपेक्षा जास्त असं. संस्कृत विद्याया म्हणजे संस्कृत विद्येसाठी विशिष्ट विदुषाम, साठी नाही, विद्येचे, षष्ठी. विद्येचे, या षष्ठी, संस्कृत विद्येचे विशिष्ट विदुषाम. विदुषाम म्हणजे विदुषी वगैरे आहे त्याचाच हे आहे का? विशिष्ट समवायस्य च प्रधान केंद्र, से प्रधान केंद्र आहे. विशिष्ट संस्कृत भाषेच्या विशिष्ट, विद्वान. सॉरी सर, ह्याचा अर्थ नाही कळत आहे, समवायस्य आणि विशिष्ट विदुषाम. सर, हॅलो. षष्ट्य म्हणजे 60 ना, म्हणजे षष्ट 160 घ्यायला पाहिजे. षष्टी अधिकात म्हणजे 60च असले पाहिजेत. तर त्या शब्दविधीमध्ये षष्ट्य म्हणजे 60 आहे. षष्ट्य म्हणजे 7 आहे का? मग 160 असेल. बरोबर. ठीक आहे.
तर हा पण हा बरोबर. हा हा बरोबर. हा तर मला ते काय विशिष्ट विदुषाम आणि समवायस्यचा नाही कळाला अर्थ, मागे अर्थ आहे ओके. का बघते. तर इथं अयम ही, आता अयम म्हणजे स्त्रीलिंगी नाही, अयम म्हणजे पुल्लिंगी. हेच किंवा अच्छा. हेच केंद्र. हा हेच अयम ही म्हणजे हेच. जसं इयम ही म्हणजे हीच. पण हे आता हम्म, महाविद्यालयाविषयी बोलतायत म्हणून ते अयम म्हणतायत, हा पुल्लिंगी. हम्म, हा तर म्हणजे हेच. हा षष्ट्याधिकात एकशता, बरोबर आहे. 160 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून संस्कृत विद्येच्या विदुषाम म्हणजे काय? विद्वानांचं. विद्वस म्हणजे विद्वस हा शब्द आहे, पण ज्याला आपण विद्वान म्हणतो, तर ती त्याची प्रथमा होते विद्वस शब्दाची. हा तर विद्वस शब्दाची षष्ठी होते, म्हणजे षष्ठी बहुवचन विदुषाम. हा बरोबर. तर विद्वान विशिष्ट म्हणजे विशिष्ट विशिष्ट म्हणजे विशिष्टच. म्हणजे जसं कोणी न्यायशास्त्र, कोणी व्याकरणशास्त्र, कोणी साहित्य वगैरे असे विशिष्ट विशिष्ट विद्वानांचे, हा विद्वानांच्या समवाय म्हणजे काय? ज्याला म्हणतो आपण मेळा किंवा संमेलन. असं समवाय म्हणजे संमेलन. हा भेटण्याचे, हा भेटण्याचे केंद्र आहे असं. हा भेटण्याचे किंवा संमेलनाचे प्रधान केंद्र आहे, किंवा एकत्र असण्याचे प्रधान केंद्र आहे असं. ओके. ते च कुठे फिट होतो आणि ते कुठे फिट होतो? समवायस्य च आहे ना, नाही नाही, प्रधानम बरोबर आहे. केंद्रम च तिथे. कुठे होतो असं विचारते मी. अर्थात ते कुठे हे फिट. हा मग म्हणजे संस्कृत नाही. विद्येचे आणि असं हा बरोबर. संस्कृत संस्कृत विद्येचे विद्येचे आणि आणि विशिष्ट आणि विशिष्ट विद्वानांच्या भेटीचे प्रधान केंद्र आहे असं. भेटीचे प्रधान केंद्र आहे. हा. हा? म्हणजे संस्कृत विद्या हा च संस्कृत विद्येचे प्रधान केंद्र आहे, आणि विशिष्ट विद्वानांच्या हा, भेटीगाठींचे, हा किंवा संमेलनाचे प्रधान केंद्र आहे. प्रधान केंद्र आहे. Yes. हम्म. हा. हा. तर एकच मग ना ते समवायस्यच शब्द, ओरिजिनल शब्द काय? समवायस सकारांत आहे का तो? समवायम. हा संमेलन सम म्हणजे नपुसक लिंगी. वनामध्ये वनांचं, हो हो नपुसकलिंग. हो नपुसक लिंगी. हा हा ठीक आहे, पुढचं वाचा. संस्कृतभाषाम् उपजीव्य भवन्तो भारतीयाः समुज्ज्वलां संस्कृति निर्मितवन्तः, या वस्तुतः भवतां गौरवाय कल्पते. हम्म. संस्कृत भाषा भारतीयांचे अ, रोजचे म्हणजे उपजीव्य म्हणजे काय सर? म्हणजे जीवनातले ना? आता असं एक एक पूर्ण इथं इथं कर्ता कोण आहे? कर्ता भारतीय. हा अनेक भवंतः भारतीय. भवंतः म्हणजे ज्याला आपण त्वमच्या ऐवजी भवान म्हणतो ना, तर भवानचं बहुवचन आहे भवंतः, म्हणजे आपणा भारतीय, आपण भारतीय. भवंतः भारतीय म्हणजे आपण भारतीय. हा संस्कृत भाषेवर आधारित, हा उपजीव्य म्हणजे संस्कृत भाषा म्हणजे द्वितीय. हा मालाम तसं भाषा, हा तसं
संस्कृत भाषेवर किंवा संस्कृत भाषेवर आधारित हा उज्ज्वल संस्कृतीचे निर्मितवंत म्हणजे निर्माण किंवा निर्माते आहात असं. निर्मितवंत हा म्हणजे अनेकवचन. निर्मितवान हा कर्तरी धातू साधित झाला, म्हणजे निर्मिती केली आहे आपण भारतीयांनीच. उज्ज्वल अशा संस्कृत भाषेवर आधारित अशा अत्यंत समुज्वला म्हणजे सगळ्या म्हणजे अत्यंत उज्ज्वल अशा संस्कृतीची, ही जी संस्कृत भाषेवर आधारित आहे, अशा संस्कृत भाषेवर आधारित असलेल्या संस्कृतीची निर्मिती आपण केलेली आहे असं. हा पुढचं वाच. या वस्तुतः भवतां गौरवाय कल्पते. हा म्हणजे आपल्याला गौरव दिलेला आहे या भाषेने. नाही असं नाही. या म्हणजे जी जी गोष्ट जी वस्तुतः म्हणजे खरोखर किंवा वास्तविकतः आपल्या आपल्या भवताम म्हणजे परत षष्ठी. हा तर आपल्या गौरवाचं म्हणजे आपल्या गौरवासाठी म्हणजे गौरवाय म्हणजे चतुर्थी, गौरव के लिए असं. गौरवाकरता पात्र आहे. हा की जे जे वास्तविक पाहता आपल्या गौरवास पात्र आहे, गौरव करण्यासाठी पात्र आहे किंवा गौरव करण्याची कल्पना आहे असं पण म्हणतंय. पूर्ण वाक्याचं सांगा ना. गौरवास्पद आहे असं म्हणता येईल का? गौरवास्पद आहे असंच म्हणता येईल, बरोबर. त्याचा थोडा स्वैर अनुवाद केला तर तसंच होईल, गौरवास्पद आहे. तर याचं पूर्ण वाक्य असं होईल की आपण भारतीय संस्कृत भाषेवर आधारित अत्यंत किंवा समुज्वल म्हणजे चांगल्या उज्ज्वल संस्कृतीचे निर्माते आहात, जे वस्तुतः किंवा वास्तविक पाहता आपल्याला किंवा गौरवास्पद आहे असं. जे सर वास्तविक पाहता आपल्याला गौरवास्पद आहे. पण सर संस्कृत भाषा म्हणजे द्वितीय आहे, त्यांना मग भाषेवर नाही येणार. नाही, संस्कृत भाषा उपजीव्य म्हणजे म्हणजे आपण ते मराठीत त्याला वर म्हणतो, पण इथं कर्म आहे ना, भाषा उपजीव्य असं. असं म्हणून ते कर्म आहे ना, म्हणून द्वितीय. भाषेला आधारित असं होऊ शकतं का? भाषेला आधारित असं. ते मराठीत त्याला वर म्हणतो आपण, तो वर हा योग्य शब्द नाहीये खरा. कर्म आहे ना, संस्कृत भाषेवर आधारित, पण खरं ते कर्म आहे, वर किंवा खाली याचा भाग नाहीये त्याच्यात, नाही का? ओके. आणि हा तर ते वस्तुतः म्हणजे मग वस्तुतःच घ्यायचं का अर्थ त्याचा? वस्तुतः पण म्हणता येईल, वास्तविक पाहता असं म्हणता येईल, किंवा खरोखर असं म्हणता येईल. तर एकदा मी सांगते, आपण भारतीय संस्कृत भाषेवर आधारित उज्ज्वल संस्कृतीचे निर्माते आहात, जे वास्तविक पाहता आपल्याला गौरवास्पद आहे. बरोबर का जी येईल सर तिथे? जी खरं तर स्त्रीलिंगी संस्कृतीसाठी आहे ना ते. या जी पण चालेल. जी खरं तर आपल्यासाठी म्हणजे गौरवास्पद आहे. बरोबर. संस्कृती बरोबर. ठीक आहे, पुढचं आपल्याला. तर एक सर म्हणजे इथे गौरवास्पद काय आहे, संस्कृत भाषा की आपण त्याचे निर्माते आहोत हे? म्हणजे मला आधी उलट वाटलं, म्हणून मी विचारलं. नाही, भवताम गौरवाय कल्पते, भवताम षष्ठी. भवताम म्हणजे युअर्स असं. मराठीत त्याला शब्दच नाहीये. आपल्या गौरवाचे आहे असं. नाही, काय गौरवाचे आहे, संस्कृत भाषा की आपण ती संस्कृत भाषा निर्माण केली म्हणून आपण गौरवास्पद आहोत? म्हणजे संस्कृत भाषा ही
जनरल संस्कृती ग, संस्कृती निर्मित केली आहे ना आपण, उज्ज्वल संस्कृती, ती गौरवास्पद आहे, जी हा म्हणजे संस्कृत भाषेवर आधारित आहे. संस्कृती आपण तयार केली ती गौरवास्पद आहे, आपण नाही ना. मी तयार आपण ती गौरवास्पद हा. आहे. हा ओके नाही हा नाही, ऐका ऐका आता. हा, तर हा. आता म्हणजे आता जी जी खरे पाहता, हा, आपल्या, पण आपल्या म्हणजे इथे षष्ठी, आपल्या गौरवासाठी आहे असं, म्हणजे आपल्याला गौरवास्पद आहे असं. भवताम ही षष्ठी आहे, म्हणजे आपल्याला गौरवास्पद आहे. म्हणजे जसं मी म्हणतो की सनातन धर्म माझ्यासाठी गौरवास्पद आहे, हा, माझ्याकरता गौरवास्पद आहे. आता गौरव कोणाचा झालेला आहे? हा सनातन धर्माचा. हा, म्हणजे इट इज म्हणजे जे आपल्याला आदरणीय आहे असं म्हणता येईल. किंवा आपल्याला गौरवास्पद आहे असं. म्हणजे ओके गौरव ओके आपला नाही आहे, आपल्यासाठी फार सन्मानाची गोष्ट आहे असं. हो ना, हा हो ना. ओके, तर आपल्याला कल्पते म्हणजे, गौरवास्पद. हा, तर कल्पते म्हणजे नक्की काय? कल्पते हा, कल्पते हे म्हणजे हा प्रथम पुरुष एकवचन आहे. हा, की जी हं. खरोखर आपल्या आपल्या आपल्याला गौरवास्पद आहे. की जी जी म्हणजे, तर इथं कर्ता कोण आहे? ती संस्कृती आहे. जी, या हा शब्द करता येते. जी वास्तविक पाहता आपल्याला गौरवास्पद आहे, कल्पते आहे असं. हम्म. ओके. हा, जसं तर आपण एक प्रश्न मला विचारायचा आहे. हम्म, सर, म्हणजे ही आता हे काशीचं हे आहे ना, काय ते म्हणजे ह्या विद्यापीठामध्ये येऊन ते भाषण करतायत, तर त्याच्याबद्दल त्यांना काही म्हणायचं नाहीये ना इथे काही? म्हणजे तसा काही संबंध येत नाही ना? नाही नाही. तो विषय संपला, काशीचा संपला, हा. महाविद्यालयाचा संपला. आता ते पुढे गेले. हा, संस्कृत भाषा. हा, चालेल. आता ते पुढे गेले. ते काय म्हणतायत की जी आपली आता हे जे डिस्कशन त्यांचं चाललंय, पॉइंट तो संस्कृतीविषयीचा आहे. ती आपली अत्यंत उज्ज्वल अशी जी म्हणजे संस्कृती आहे, हा, तेजस्वी अशी संस्कृती आहे. तर ही म्हणजे आपणा भारतीयांकडून त्या संस्कृत भाषेवर, कारण संस्कृती जसं आपण बऱ्याचदा हल्ली पण म्हटलं जातं ना, आपण पण म्हणतो ना की आपली संस्कृत आहे तर आपली संस्कृती आहे. ज्या क्षणी संस्कृत संपेल त्या क्षणी आपली संस्कृतीचा नाश होईल. बरोबर. तर संस्कृत भाषेवर आधारित असलेल्या अत्यंत उज्ज्वल अशा संस्कृतीचं आपण निर्माते आहात. जी आता जी म्हणजे कोण? संस्कृती, संस्कृत भाषा नाही. संस्कृती. हा, नाही नाही, जी संस्कृती. जी जी वास्तविक पाहता आपल्या भवता म्हणजे आपल्याला गौरवास्पद आहे. आपल्याला म्हणजे ते भारतीय लोकांना भारतीयांना, आपला काय वारसा आहे, आपण सर्व गौरव. भारतीयांना. हा, तर ते आपल्याला सांगतायत की हे तुम्हाला गौरवास्पद आहे, तुम्हाला ऍक्च्युली हम्म. भवता म्हणजे तुम्हाला, पण आपणाला किंवा तुम्हाला गौरवास्पद आहे असं. आता इथे कल्पते हा जो शब्द आहे ना, तर हे कसं असतं बऱ्याचदा, जसं आपण धार्मिक विधींमध्ये पण आपण म्हणतो गंधम कल्पयामी, पुष्पम कल्पयामी असं देवाला म्हणतो. बरोबर. तर त्याचा कल्पयामी हा शब्द म्हणजे मी कल्पना करतो, लिटरली म्हटलं तर कल्पना करतो. बरोबर. तर कल्पते कल्पते म्हणजे म्हणजे गर्वासाठी, पण कल्पते हा शब्द ना असणे या अर्थाने पण वापरला जातो. म्हणजे आत्मनेपदी पण असू शकतं का हो? काय? आत्मनेपदी कल्पते. नाही नाही, आहे आत्मनेपदीच. कल्पते म्हणजे आत्मनेपदी प्रथम पुरुष एकवचन आहे. पण ते कल्पधातू का असं का नाही म्हटलं? गौरवाय अस्ति असं का नाही म्हटलं? सिंपल भाषेत म्हणायचं तर, नाही का? पण ते अस्ति मग हे बाळमोल. समजली जाते या अर्थाने का सर? समजली जाते, गौरवास्पद समजली जाते, म्हणून कल्पते. आता समजली जाते अजून गोंधळ होईल.
जे जी जी वस्तुतः आपल्याला हा गौरवास्पद समजली जाते असं म्हणता येईल. कल्पते म्हणजे समजली जाते. चला, तर म्हणून म्हटलं ना, ती एकदमही हे नाही की थोडासा म्हणजे नुसतं आहे म्हटल्यापेक्षा समजल्या जाते. सम असं हा समजली समजल्या जाते जाते म्हणून मला वाटलं. जी आपल्या बरोबर. ठीक आहे, पुढचं वाचा. मनीषा आहे. भवतां भगवद्गीता अज्ञातकालतः मनुष्याणां मार्गप्रदर्शनं शांतिप्रदानं च कुरुते. भवतां म्हणजे आपल्या सगळ्यांना भगवद्गीता अज्ञात कालतः अज्ञात काळापासून मनुष्यांना मार्गप्रदर्शन आणि शांती प्रदान करते. बरोबर आहे भवतामे का? षष्ठी नाही, भवतामे षष्ठी आहे. म्हणजे तुमची भगवद्गीता किंवा अच्छा, आपली म्हणजे आपली. तो स्वतःच नाही म्हणत आहे, तो तुमचं म्हणतोय. बरोबर. तुमची पण भगवद्गीता म्हणजे मार्ग दाखवण्याचं काम करते ना, मार्ग प्रदान. दिशादर्शन असं म्हणता येईल. हा, ते दिशादर्शन. हा, म्हणजे अनादिकालापासून मनुष्यांना म्हणजे मानवांना दिशादर्शन आणि शांती देण्याचं काम करते. दिशा दाखवण्याचे आणि शांती देण्याचे काम करते. असं कुरुते म्हणजे मराठीच्या करते. पुस्तकात मार्ग प्रदर्शनम आहे. दोन्ही एकच असेल अर्थ. एकच आहे. हा. ठीक आहे, पुढचं वाचा. विद्यादेवाचा. वाचू. इयं हि नवभारतस्य राष्ट्रपितुः महात्मा गान्धिनः सतत सहायिका आसीत्. इयं हि म्हणजे हीच नवभारतस्य नवीन भारताच्या किंवा मॉडर्न अशा अर्थाने म्हणत असेल तर नवभारताच्या राष्ट्रपितू म्हणजे राष्ट्राला महात्मा गांधींना राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सतत सहायिका आसीत. सतत सहायिकाचा काय अर्थ आहे नाही मला लक्षात आलं, पण असतो आहे. अच्छा, होती ना म्हणजे त्यांच्याकडून सहाय्य होत आहे. नाही, असं नाही. आता इयम ही म्हणजे हीच. इयम म्हणजे ही, दुसरं ही म्हणजे हीच म्हणजे कोण? भगवद्गीता. हा, भगवद्गीता हीच नवीन भारताच्या आता नवीन भारताचं का म्हटलं त्यांनी? म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतल्या म्हणून, म्हणजे जुन्या भारताच्या नाही. हा, नवीन भारताचे जे राष्ट्रपिता आहेत, नवीन भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींची षष्ठी आहे ची नेहमी सतत सहायिका म्हणजे सतत सहायिका म्हणजे सतत मदत करणारी असे म्हणजे पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे. आसीत, अस्तीचं भूतकाळ आसीत. गायडन्स त्याच्यातून घेतला जातो अशा अर्थाने का? नाही नाही, महात्मा गांधींचं तुम्हाला माहिती असेल किंवा म्हणजे नंतर नंतर म्हणजे सुरुवातीच्या काळात नाही, पण साधारण एक त्यांचा मला वाटतं गीतेंनी ते प्रभावित झाले होते. आणि विशेषतः मग विनोबा भावे आहेत ना, ते त्यांनी जेव्हा महात्मा गांधींच्या संपर्कात आले, आणि विनोबा भावेंचं म्हणजे आधुनिक काळातले ते महर्षीच म्हणजे, तर त्यांनी गीताई जी लिहिलेली आहे ती म्हणजे अफाटच आहे. तर महात्मा गांधींकर म्हणजे मुख्यतः विनोबा भावेंनी जी गीताई लिहिली त्याची प्रेरणा महात्मा गांधींना गीता समजावून देण्याकरता त्यांनी गीताईची रचना केली. म्हणजे गीतेचं आधी हे केलं आणि मग त्याचं मराठीत रूपांतर गीताईत झालं. तर महात्मा गांधी जेव्हा जेव्हा एखाद्या कुठल्याही अडचणीत म्हणजे काय करावं आता, हे करावं की ते, तेव्हा ते नेहमी गीतेच्या आश्रयाला जात. म्हणजे
किंवा जसं विनोबा भावेंनी म्हटले ना गीताईमध्ये, गीताई माऊली माझी तिचा मी हम्म, बाळ नेणता, हं, पडता झडता रडता वाटे उचलूनी कडेवरी, असं त्यांनी विनोबांनी गीताईबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजे का, हा हा की गीता म्हणजे म्हणजे तो मी भाव महात्मा गांधींचा पण तोच भाव होता, की कधीही आयुष्यामध्ये अ, मी पडलो, निराश झालो, हा, रडायला लागलो, निराश झालो, उदास झालो, हा, काय आता सुचत नाहीये, तर अशा वेळेस मला गीता उचलूनी कडेवरी म्हणजे गीताच मला मार्गदर्शन करते. जसं आई लहान मुलाला उचलून त्याला मार्ग दाखवते, पडू देत नाही तिथे, नाही का, रस्त्यावर किंवा कुठे, हो. तसं तसं त्यांना म्हणायचंय की हीच म्हणजे भगवद्गीता हीच आधुनिक भारताच्या आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हम्म. सतत म्हणजे नेहमी सतत सहाय्यिका असे. असे सहाय्यिका म्हणजे काय, होती. हा, आता हे व्याख्यान काहीतरी हो, त्याने 50-52 सालानंतर दिलं असावं. महात्मा गांधी बरोबर. 48 सालीच गेले होते, म्हणून हे भूतकाळ सांगितलंय त्याने असं. हम्म. बर. तर असे म्हणायच्या ऐवजी होती म्हटलं तरी चालेल का? आसीत असे म्हटले म्हणून, असे किंवा होती तरी चालेल. कारण तो तिथे पास्ट टेन्सच आहे त्यांनी म्हटलेला. हम्म, हरकत नाही. सी असे हा अस्तीचा हे झाला शब्दशः रूपांतर. अस्ती आसीचं मराठीत रूपांतर असे, असतो वगैरे. आणि हम्म. भूभवतीचं होते असं, म्हणजे असं. पण ठीक आहे, दोन्ही जवळपास सारखंच. योच ना, आगे का पुढे. जी सर. अथ च अयम सुदूरे भविष्यत अपि साधकानां मार्गप्रदर्शनं करिष्यति। अथ का मतलब यही नहीं, अथ का अर्थ नहीं पता सर। और यही, च यम मतलब और यही, सुदूरे मतलब दूर में, भविष्यत अपि साधका नाम जो भविष्य में साधक होंगे उनका भी मार्ग प्रदर्शन करेगी। हा, बराबर. अथच सर इयम, हाँ, अथच अथच, इयम है, इयम हाँ, यानी अथ का स्त्रीलिंगी है. अर्थ क्या है सर? अथ यानी जैसा हम बोलते हैं ना कि कोई भी पोथी या कोई भी ग्रंथ के पहले अथ बोलते हैं ना, अथ जी, द्वादशोध्याय, अथ अच्छा अच्छा, हाँ, पंचदशोध्याय, ऐसा. जो अथ अच्छा यानी अच्छा, अभी, ऐसे हाँ हाँ, शुरू, हाँ, अभी भी, है। या हाँ, और अभी, और अभी और अब, अथ च यानी और अभी, हाँ, जी ये जी ये सुदूर भविष्यति यानी दूर दूर, सुदूर यानी बहुत दूर, जी, बहुत दूर के फ्यूचर में यानी भविष्य काल में भी, हाँ, हम्म अपी यानी भी हम्म, साधकों का मार्गदर्शन करने वाली है. जी करिष्यती यानी करने वाली है. मराठीत याचं असं होईल, आणि अथ म्हणजे आता, आता आणि आता च अथ अयम, आणि आता ही, हा, खूप दूरच्या भविष्य काळात म्हणजे भविष्य काळात सुद्धा साधकांचे मार्गदर्शन करणार आहे किंवा करेल. करणार आहे म्हणण्यापेक्षा करेल. हं? हा, प्रेमानंदजी. एक मिनिट. संस्कृतस्य साम्राज्यं भारते एव न सीमितम्. हा, एवढंच सांगा आधी. हा, संस्कृताचे साम्राज्य भारता अ, पुरतेच सीमित नाही. बरोबर. भारतापुरतेच सीमित नाही. हो. अ, हम्म. किंतु किंतु हिमालय पर्वतमाला मल्लय्य मुल्लंघ्य, मल्लय्य मुल्लंघ्य, मल्ल पर्वतमाला उल्लंघ्य, असं संधी आहेत. हा, पर्वतमाला मुल्लंघ्य हम्म. महावनानि अंतः प्रविश्य हम्म. वंगसागरं च
अतिक्रम्य प्रसृतम. तर एकच मिनिट विचारायचं आहे, ते हिमालय